जर का तुम्हाला वारंवार भूक लागत असेल, झोप चांगली येत नसेल, जर का तुम्हाला वारंवार पित्ताचे वेगवेगळे आजार होत असतील किंवा भरपूर राग येत असेल, चिडचिड होत असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार, मी वैद्य स्वाती यादव कल्याणी शायुर्वेद पुणे या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते. जे काय आपण आता मेन्शन केलं ते सगळं पित्त वाढल्यामुळे होणाऱ्या गोष्टी आहेत आणि जी व्यक्ती पित्तप्रधान असते तिच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. म्हणजे आक्रमकता ही त्यांच्यामध्ये नॅचरली असते किंवा कुठलंही काम पटकन चालू करणं आणि जास्त धडाडीनं करणं हे या लोकांचं वैशिष्ट्य असते. त्यामुळं भरपूर क्षेत्रातल्या अतिशय उच्च स्तरावर काम करणारी ही सगळी बुद्धिमान लोक असतात. पण ह्यांच्यामध्ये बरेच ड्रॉबॅक्स पण असतात. त्यामुळं म्हणजे जर का प्रेग्नन्सीमध्ये आईनं बऱ्यापैकी आंबट जास्त खाल्लं, खारट जास्त खाल्लं किंवा आई वडील दोघांची पण पित्तप्रधान प्रकृती आहे, तेव्हाचा सीझन तसा असेल तर मग पित्तप्रधान प्रकृतीवालं बाळ जन्माला येते आणि त्याला लहानपणापासूनच पित्ताचा त्रास वेगवेगळ्या स्वरूपात होत असतो. म्हणजे जसं की नॉर्मली आपण बघतोय की कोणाला तोंड जास्त येते, वारंवार डोकं दुखतंय, चक्कर येते, उन्हात गेल्यानंतर डोळे लाल होतात, झोप चांगली लागत नाही, म्हणजे सारखी सारखी झोप मोड होते. ही सगळं पित्त वाढल्याची लक्षणे आहेत. पित्त वाढल्याने त्वचा विकार पण होतात बऱ्याच लोकांना, रक्त गुन्हा फुटणं हे गोष्टी होतात, जास्त अंगावरनं जाणं किंवा वारंवार पाळी येणं, दर 15 दिवसाला ब्लिडिंग होणं, ह्या सगळ्या सुद्धा पित्त वाढलेल्याचीच लक्षणे आहेत. मग हे बेसिकली का होते, म्हणजे तुमची पित्तप्रधान प्रकृती आहे आणि तुम्ही जास्त पित्तकर आहार घेतला तर हे होण्याचे चान्सेस जास्त आहेत. म्हणूनच या पित्ताला कंट्रोल करण्यासाठी नेमकं काय करायचं हे आपण बघू. आहारामध्ये गोड, तुरट आणि कडवट पदार्थ जास्त वापरले तर पित्ताला कंट्रोल करणं सोपं जाते. सध्या सगळीकडे चर्चा आहे की गोड तुम्ही कमी खा, साखर अजिबात खाऊ नका, पण हे सरसकट सगळ्यांना लागू पडत नाही. म्हणजे जेव्हा पित्ताचा त्रास होतोय तेव्हा गोड हे औषध म्हणून तिकडे काम करते. त्यामुळे पित्त प्रकृतीच्या व्यक्तीनं दूध, तूप किंवा साखर, गोड गोष्टी ह्या नेहमी त्याच्या आहारात ठेवल्याच पाहिजेत. नाहीतर तुमचं पित्त वाढून तुम्हाला इतर तक्रारी होऊ शकतात. गोडमध्ये तुम्ही नॅचरल सोर्सेसचे गोड खाऊ शकताय, जसं की फळांमध्ये डाळिंब, काळे मनुके, अंजीर या गोष्टी पित्ताला कंट्रोल करायला मदत करतात. याशिवाय जे काही मिठाई आहेत त्यात थोड्या प्रमाणात चालतात, म्हणजे फार खाल्लं तर अजीर्ण होऊ शकते, पण थोड्या प्रमाणात तुम्हाला पित्त कंट्रोल करायला ते मदत करते. त्यामुळं कोणाचंही ऐकून साखर पूर्णपणे बंद करणं हे पित्ताच्या माणसाला अतिशय घातक होऊ शकते. दुसरी गोष्ट उपवास करणं आणि उपवासाला जे काही पदार्थ आपण जास्त प्रमाणात खातोय, म्हणजे वेफर्स समजा किंवा खिचडी साबुदाण्याची, शेंगदाण्याचे लाडू, या सगळ्या गोष्टी पित्तकर आहेत. त्यामुळं पित्त असणाऱ्या व्यक्तीनं आधी पहिले उपवासच नाही करायला पाहिजे आणि जरी केला तर या गोष्टी कटाक्षाने टाळायला पाहिजेत. नाहीतर त्यांना डेफिनेटली दुसऱ्या दिवशी उलट्या होणं, जुलाब होणं, डोकं दुखणं यापैकी काहीही त्रास होऊ शकतोय. खाद्यतेलामध्ये सूर्यफूल, करडई हे कटाक्षाने टाळायला पाहिजे पित्त प्रकृतीच्या व्यक्तीने. त्याच्याऐवजी तुम्ही शेंगदाण्याचं तेल वापरू शकताय. साऊथ मधले लोक खोबरेल तेल वापरतात, ते पण पित्तशामक आहे. आणि बेस्ट म्हणजे जर तुम्ही तूपच फोडणीसाठी वापरलं तर सर्वात उत्तम. याशिवाय जे काय तुम्ही भाज्या बनवताना त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट किंवा भरपूर शेंगदाण्याचं कूट हे घालून जे नॉर्मली बनवतात लोक टेस्टी होण्यासाठी, ते सगळं पित्तकर आहे. त्याच्याऐवजी तुम्ही जर तुम्हाला आंबटपणा पाहिजे असेल तर आमसूल वापरू शकताय, आवळ्याची पावडर वापरू शकताय. त्याच्याने पित्त कमी व्हायला मदत होते. तिसरं म्हणजे अतिशय मसालेदार खाल्लं तर तुम्हाला त्रास होणार हे नक्कीच. म्हणजे नॉनव्हेज एखादा व्यक्ती बाहेर जाऊन खातोय, त्याच्यात ग्रेव्ही आहे किंवा पनीरच्या भाज्या, पंजाबी डिशेस, ह्या सगळ्यांमध्ये जी ग्रेव्ही असते त्याच्यामध्ये दही असते आणि भरपूर मसाले असतात, ते सगळे पित्तकर होतात. त्यामुळे हॉटेलिंग शक्यतो पित्त प्रकृतीच्या लोकांना मानवत नाही आणि बऱ्याचदा मग फूड पॉइझनिंग सारख्या गोष्टी ह्या पित्ताच्या लोकांना जास्त बघायला मिळतात. म्हणजे शरीर ते बाहेर टाकते, आयदर उलट्या जुलाब होतात, डोकं दुखते, काही होऊ शकते. त्यामुळे फास्ट फूड खाणं, फर्मेंटेड खाणं, हॉटेलिंग करणं या सगळ्यापासून पित्त प्रकृतीच्या व्यक्तीने स्वतःला लांबच ठेवलेलं बरं आहे. म्हणजे थोडक्यात काय की सात्विक आहार पाहिजे आणि घरात बनवलेला जास्त खाल्लं तर पित्त कंट्रोल व्हायला मदत होते. जर का तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर मटन सूप जे तुम्ही तुपात बनवले आळणी स्वरूपाचं, ते तुमच्यासाठी हेल्दी आहे. पण त्याला जर तुम्ही फार मॅरिनेट करून किंवा आलं लसूण पेस्ट भरपूर घालून ग्रेव्ही करून फिश जास्त खाणं किंवा अंडी रेग्युलरली खाणं, चिकन जास्ती खाणं, ह्या सगळ्या गोष्टी पित्तकर आहेत. त्यामुळे ते अवॉइड केल्या पाहिजेत.
फळभाज्यांमध्ये दुधी भोपळा, पडवळ, गोसावळ, कोबी, फ्लॉवर ह्या भाज्या पित्त कमी करणार आहेत. गवारी, शेवगा, टेस्टला चांगला लागणारा बटाटा ह्या सगळ्या गोष्टी पित्त वाढवणार आहेत. शिवाय तुम्ही पालेभाज्या जास्त खात असाल तरी पण तुमचं पित्त वाढणार. त्याच्यामध्ये पण तांदूळ ज्या ही एकच भाजी आहे जी पित्त कमी करणार आहे. बाकी सगळ्या भाज्या पित्त वाढवतात. त्यामुळं भाज्या पण कमी प्रमाणात खाल्ल्या पाहिजेत. कुठल्याही पदार्थाची टेस्ट वाढवण्यासाठी जे पण सॉस वापरले जातात, चिली सॉस, सोया सॉस किंवा त्याला वरून बटर घालणं, भरपूर चीज लावणं, ह्या सगळ्या गोष्टी पित्त वाढवायला कारणीभूत आहेत. त्यामुळं जेवढं बेसिक तुम्हाला खाता येईल तेवढं जास्त साधं खाणं पित्तासाठी गरजेचं आहे. आणि पित्ताची ट्रीटमेंट करताना पण आयुर्वेदात सांगितले की जावयाप्रमाणे त्याला ट्रीट करायचं. म्हणजे पित्ताचा आजार झाला तर तो तुम्हाला फार वेळ देत नाही. म्हणजे जसं की नागिन उठली समजा तर त्याला 2 दिवसातच जास्त त्रास व्हायला लागतो. किंवा बऱ्याच इमर्जन्सीमध्ये पित्ताचा अतिशय मोठा रोल असतो. त्यामुळे पित्त कंट्रोल करणं ही नेहमी प्रयत्नपूर्वक करायला पाहिजे. आणि पित्त प्रकृतीच्या व्यक्तीला भूक सहन होत नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं डायटिंग करायला जायचं नाही पित्ताच्या माणसांनी. म्हणजे जसं की एकदाच जेवा, 2च वेळा जेवा किंवा 12 तास काहीच खाऊ नका, ह्या सगळ्या गोष्टी पित्ताच्या माणसाला त्रासदायक होतात. नॉर्मली 3 ते 4 वेळा जेवायला काही हरकत नाही. आणि रात्रीच्या वेळी दूध घेऊन झोपलं, त्याच्यामध्ये तूप साखर घातलं किंवा जेवताना पण मोरावळा, गुलकंद यासारख्या गोष्टी किंवा तूप साखर तोंडी लावायला घेतलं तर पित्त कंट्रोल व्हायला अजूनच मदत होईल. ही माहिती तुम्हाला आवडल्यास आम्हाला जरूर कळवा. तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. असेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. असाच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येईपर्यंत धन्यवाद.